ब्रेकिंग बातमी समोर येते। निरोप समारंभाच्या कार्यक्रमात भाषण करताना एका तरुणीला भोवळ आली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र या मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील ही घटना आहे आणि वर्षा खरात या मुलीचा इथे मृत्यू झालाय। भाषण करताना अचानक या तरुणीला भोवळ आली आणि यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या मुलीचा मृत्यू झाल्याने एक मोठी खळबळ इथे उडाली आहे। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील ही घटना आहे आणि वर्षा खरात असं या मृत पावलेल्या मुलीचं नाव आहे। आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? अचानक त्या तरुणीला भोवळ आली आणि त्यानंतर अचानक तिचा मृत्यू झालाय। काही या आरोग्याची काही कारण होती का इथे? एकूण जर बघितलं प्रियंका, तर धक्कादायक घटना म्हणावं लागेल। काल परांडा शहरातील जे आहे ते जीवाजी महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयात निरोप समारंभाचा कार्यक्रम BSc थर्ड इयर या वर्षाचा होता आणि सगळ्यात शेवटी या मुलीचं जे आहे ते भाषण होतं। त्या भाषण करतावेळी ती मुलगी उठली, भाषण केलं 2 मिनिटात आणि भाषणावेळी जे तिला आहे ती चक्कर आली आणि चक्कर आल्यामुळं एकच धांदल जी आहे ती तिथल्या सगळ्या उपस्थित शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्यात उडाली। तिला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं। या पूर्वी पण या मुलीवरला काही असं होतं का याची पण तपासणी केली असता। त्याच्यामध्ये आता एक असं घरच्याकडनं तिथे सांगण्यात येते की तिला एक ऑपरेशन जे आहे ते तिचं लहानपणी झालं होतं, मात्र सध्या ती मुलगी जी आहे ती 12-13 वर्षापासून तिला कुठलाही आजार किंवा हे नव्हतं। मुलगी ती फिट होती आणि एकदम अशा चांगल्या अवस्थेत असताना तिला चक्कर आली। जर सध्या हल्ली बघितलं तर उन्हाचा तापमानाचा पारा जो आहे तो वाढत चाललेला आहे। 40च्या घरात जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात पारा आहे, त्यामुळे कुठेतरी उन्हाचा त्रास वाढलाय आणि बदलती शरीर रचना जी आहे त्याच्यामुळं कुठेतरी या मुलीला मानसिक ताण आला आणि भाषणाचं काही थोडंसं टेन्शन घेतलं का अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र ही मुलगी जी आता ती आहे ती काल मृत घोषित केल्यामुळे या सगळ्या संबंध परिसरात जी आहे ती शोककळा पसरलेली आहे। शाळेनं दिवस देखील सुट्टी देऊन जी आहे ती या मुलीच्या याच्यावरती जे ते दुःख व्यक्त करण्यात आलेलं। मात्र हेच बघितलं तर अशा पद्धतीने मुलीनं भाषण करताना एवढ्या कमी वयात मृत्यू होणं हे खरंच दुःखदायक म्हणावं लागेल। धन्यवाद बालाजी।